श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामींचा अनुभव. शेवटी स्वामींचा अत्यंत सुंदर संदेश आहे, तो नक्की ऐका. जगण्याला प्रेरणा देणारा हा संदेश आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि असे स्वामींचे प्रेरणादायी विचार किंवा त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजचा अनुभव असा आहे की एका भक्ताला स्वप्नात स्वामींचे दर्शन घडले. कसे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थांचा भक्तवर्ग खूप मोठा आहे आणि अनेक सेवेकऱ्यांना स्वामींचा अनुभव देखील आलेला आहे. आपली श्रद्धा स्वामींवर असली की अनेक सुखाचे मार्गही सापडतात. अशीच ही कथा असून प्रत्यक्ष स्वामी भक्ताला स्वप्नात स्वामींचे दर्शन होते. एकदा एक सेवेकरी खूप संकटात सापडतो. तेव्हा तो त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वामी महाराजांची खूप विनवणी करतो, परंतु त्याचा त्रास हा वाढतच जातो. असे काही दिवस गेल्यावर त्याची त्या संकटातून सुटका होते व तो मोकळा श्वास घेऊ लागतो. परंतु ऐन संकटाच्या वेळी स्वामी महाराजांनी आपल्याला काहीच मदत केली नाही, म्हणून त्याचे सेवेकडे व महाराजांकडे दुर्लक्षच होते. काही दिवस गेल्यानंतर त्याला एके रात्री स्वप्न पडते. त्या स्वप्नात त्याला असे दिसते की तो स्वामीसोबत एका भयंकर वाळवंटातून चाललेला आहे. उन्हाचे तीव्र चटके बसत आहेत. संपूर्ण शरीरातून घामाचे लोंढे वाहत आहेत. अन अशाही परिस्थितीत स्वामी महाराज शांत व प्रसन्नपणे मार्गक्रमण करत आहेत. तेव्हा त्या सेवेकऱ्याला वाळूवर उमटलेले पावलांचे 2 व्यक्तीचे ठसे दिसतात. त्यावेळी तो सेवेकरी न राहून महाराजांना विचारतो की स्वामी, समोर दिसतात ते पावलांचे ठसे कोणाचे आहेत आणि एवढ्या रखरखत्या उन्हात या वाळवंटातून कोण गेले असावे. तेव्हा स्वामी त्याला उत्तर देतात की या पाऊल खुणा दुसऱ्या कोणाच्या नसून तुझ्या व माझ्याच आहेत. तुझ्यावर आलेल्या संकटाच्या वेळी मी तुझ्या सोबतच होतो याची ती साक्ष आहे. हे महाराजांचे शब्द ऐकल्यावर त्याला खूप वाईट वाटून पश्चाताप होतो. आणखी थोडे पुढे गेल्यावर त्याला फक्त एकाच माणसाचे ठसे दिसतात. तेव्हा तो काहीसा दुःखी होऊन महाराजांना विचारतो, स्वामी, जेव्हा मी खूपच अडचणीत होतो तेव्हा आपणही मला सोडून गेलात. त्यामुळे येथून पुढे माझे एकट्याच्याच पायाचे ठसे आहेत ना? त्यावर स्वामी स्मित हास्य करून त्याला सांगतात, नाही रे वेड्या, येथून पुढे तर मी तुला माझ्या खांद्यावर उचलून घेतले होते. मित्रांनो, एक उमेद दुःख नाहीसे करेल. एका घरात 5 दिवे लावले होते. एके दिवशी दिवा म्हणाला, मी इतके जळून सुद्धा माझ्या प्रकाशाची कोणाला कदर नाही, त्यामुळे मी विझून जाणे चांगले आहे. आणि तो विझून गेला. तो दिवा होता उत्साहाचा प्रतीक. हे पाहून दुसरा जो दिवा होता तो शांतीचे प्रतीक होता. त्यानेही हाच विचार केला आणि तो सुद्धा विझून गेला. उत्साहाचा व शांतीचा दिवा विझल्यानंतर तिसरा दिवा जो होता तो हिमतीचा होता. तोही आपली हिंमत हरला आणि विझून गेला. उत्साह, शांती, हिंमत हे विझल्यामुळे चौथा जो समृद्धीचा दिवा होता तो सुद्धा विझून गेला. सगळे दिवे विझल्यानंतरही 5वा दिवा एकटाच जळत राहिला. 5वा दिवा सगळ्यात छोटा होता, परंतु निरंतर जळत होता. तेव्हा त्या घरात एका मुलाने प्रवेश केला. त्याने पाहिले घरात एकच दिवा जळत होता. तो खूप खुश झाला. 4 दिवे विझून सुद्धा तो खुश होता की कमीत कमी एक दिवा तरी पेटता आहे. त्याने त्या एका दिव्याने इतर 4ही दिवे प्रज्वलित केले. तो 5वा दिवा होता उमेदीचा. मित्रांनो, काहीही झालं तरी आपली उमेद कधीच हरू नका. उमेदीचा दिवा आपल्या घरात सतत उजळत असू द्या, प्रज्वलित ठेवा. इतर दिवे आपोआप प्रकाशित होतील. मित्रांनो, स्वामींवरचा विश्वास तुमचे दुःख नाहीसे करेल आणि एक उमेद यश प्राप्त करून देईल. यशाच्या शिखरावर तुम्हाला नक्की पोहोचवेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे सुंदर प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी किंवा स्वामींचे भक्ताला आलेले अनुभव ऐकण्यासाठी
आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.